नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। या चॅप्टरमध्ये आपल्याला ज्या ज्या घटकांचा अभ्यास करायचा आहे ते आधी आपण एकदा पाहून घेऊया। यामध्ये आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी, देन ड्राय सेल, लीड ॲसिड सेल, NiCd सेल, इलेक्ट्रिक सर्किट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रोमॅग्नेट अँड इलेक्ट्रिक बेल या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे। आज आपण या चॅप्टरच्या पहिल्या लेसनला सुरुवात करणार आहोत। यामध्ये आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी, देन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स हे काही महत्त्वाचे घटक आहेत, याचा सुद्धा अभ्यास या लेक्चरमध्ये आपल्याला करायचा आहे। आता इथे या चॅप्टरला सुरुवात करण्याआधी काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते आपण आधी क्लिअर करून घेऊया। सर्वात आधी आपण ॲटमचं स्ट्रक्चर पाहूया। आता ॲटममध्ये लुक ॲट दिस इज द ॲटम। सपोज आपण एक ॲटमचं स्ट्रक्चर काढूया आहे आणि ज्याच्यामध्ये हा सपोज न्यूक्लियस ॲटमचा आणि याच्या भोवताली हे ऑर्बिट आहे। याच्या आतमध्ये इथे पॉझिटिव्ह चार्जेस असतात आणि भोवताली त्याला निगेटिव्ह चार्जेस असलेले म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो। बघा लक्षपूर्वक आपण ॲटमचा स्ट्रक्चरचा अभ्यास प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये केलेला आहे। ॲटमच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतात, निगेटिव्ह चार्जेस असतात। म्हणजे ज्याला पॉझिटिव्ह चार्जेस असतात त्याला प्रोटॉन म्हणतो, निगेटिव्ह चार्जेसवाल्यांना आपण इलेक्ट्रॉन म्हणतो। आणि एक असा घटक परत न्यूक्लियसमध्ये असतो की ज्याच्यावर कोणत्याच प्रकारचा चार्ज राहत नाही, त्याला आपण न्यूट्रॉन असं म्हणत असतो। म्हणजेच पहिला जो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, विच कॉन्स्टिट्युएंट इज प्रेझेंट इन ॲन ॲटम, त्याच्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन हे आपल्याला ॲटमच्या आतमध्ये पाहायला मिळतात। आता इथे सर्वात महत्त्वाचा आलेला आहे करंट इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत, तो आधी काही बेसिक कन्सेप्ट जे ते क्लिअर करून घेऊया। फ्लो ऑफ करंट केव्हा होतो, तुम्ही याच्या आधीसुद्धा अभ्यास केलेला आहे। स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिक करंट जो आहे तो त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे। म्हणजे कोणत्याही ॲटममध्ये ज्या सेल्स असतात त्या सेल्सच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात। बघा काय सांगतो मी की जो कोणता ॲटम आहे त्या ॲटमच्या आउटर मोस्ट सेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्लो होतात आणि त्या फ्लो झाल्यामुळं तिथे करंट हा फ्लो होताना आपल्याला दिसतो। आणखी जसे आपण समोर अभ्यास करू त्या कन्सेप्ट तुमचे आणखी क्लिअर होतील। आता याच्यामध्ये देर आर द टू टाईप्स ऑफ चार्ज। तर चार्जचं जर आपण पाहिलं तर देर आर टू टाईप्स ऑफ चार्ज। फर्स्ट दॅट इज द स्टॅटिक चार्ज अँड सेकंड वन दॅट इज द मूव्हिंग चार्ज। आता स्टॅटिक चार्ज कोणाला म्हणायचं आणि मूव्हिंग चार्ज कोणाला म्हणायचं? स्टॅटिक चार्ज जो आहे दिस इज द स्टेडी, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते मूव्ह करत नाहीत। आता याच्यामध्ये बघा स्टॅटिक चार्जचा अभ्यास आपण केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेला आहे की जो सुटेबल जर ऑब्जेक्ट आपण घेतले आणि त्या एकामेकावर जर आपण रब केल्या, घासल्या, तर इलेक्ट्रॉन जे आहेत ते एकावरून ट्रान्सफर होतात फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर अँड द ऑब्जेक्ट। बघा जेव्हा आपण इथे की सरळ आपण जर इमॅजिन केलं की ग्लासचा रॉड घेतला आणि सिल्कचा जर कापड घेतला, तो जर आपण त्याच्यावर जर रब केला तर काय होतं की ग्लास रॉडवर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि सिल्क क्लॉथवर निगेटिव्ह चार्ज तयार झालेला दिसतो। हा कशामुळं? कारण ह्याच्यामुळं काय होतं की जेव्हा आपण सुटेबल दोन ऑब्जेक्ट एकामेकावर रब करतो तेव्हा त्याच्या एकावरचे इलेक्ट्रॉन जे आहेत, म्हणजे मग चार्जेस कसे प्रकार तयार होतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह। जेव्हा इलेक्ट्रॉन दिल्या जातात, दिला गेला इलेक्ट्रॉन, तेव्हा त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि जेव्हा इलेक्ट्रॉन घेतला जातो तेव्हा त्या ऑब्जेक्टवर निगेटिव्ह चार्ज तयार होतो। आणि हे जे चार्जेस आहेत हे रेस्ट आहेत। स्टॅटिक चार्जेसमधले जे आहे त्याला आपण रेस्ट किंवा स्टेडी म्हणू शकतो। आणि याच्यामध्ये एक प्रकारे हा जो आहे हा स्टॅटिक चार्ज हा काही काळापुरताच आपल्याला पाहायला मिळतो। ओके, आता दुसरा जर आहे मूव्हिंग चार्ज जो आहे, तर मूव्हिंग चार्जच्या बाबतीत लक्षात घ्या तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात अँड दॅट्स वाय वी कॅन गेट द मूव्हिंग चार्ज। ड्यू टू द मूव्हिंग चार्ज करंट फ्लो, म्हणजे याच्यामध्ये करंट फ्लो होण्यासाठी कोणता चार्ज आवश्यकता आहे? मूव्हिंग चार्ज। आणि मूव्हिंग चार्ज कशामध्ये होतो? ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन। आणि कोणते इलेक्ट्रॉन फ्लो होतात? मी आता सांगितलं ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन असतील तेच फक्त काय होतात? फ्लो होतात आणि त्याच्यामुळं मूव्हिंग चार्ज तयार होतो। आणि या मूव्हिंग चार्जमुळं
फ्लो ऑफ करंट आपल्याला पाहायला मिळतो. इथे तुम्हाला इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये जो काही भाग दिलेला होता याच्यामध्ये त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. म्हणजे सरळ काही कॅन द निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो. यस, निगेटिव्ह चार्ज तो फ्लोसाठीच बनलेला आहे. कॅन इलेक्ट्रिसिटी बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. यस, हा सुद्धा भाग आपल्याला समोर करायचा आहे की ज्या प्रकारे दोन टँक आहे, एक टँक जर हायर लेवलवर असेल आणि एक जर लोअर लेवलवर असेल आणि अशा वेळेस जर आपण याच्यामध्ये जर पाईप जर टाकलेला असेल तर या हायर लेवलकडून पाणी हे लोअर लेवलकडे येतं. अशाच प्रकारे इलेक्ट्रिसिटीसुद्धा ही हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे फ्लो होते. हे अभ्यास आपल्याला आता या लेक्चरमध्ये समोर करायचा आहे. तर याच्यामधला पहिला जो पार्ट आहे तो पाहू आपण, करंट इलेक्ट्रिसिटी. लार्ज करंट फ्लो when a lightning takes place from a cloud to the ground, while sensation is felt by us due to the microscopically small current flowing to the brain. You are aware of the current flowing through the wire, electric bulb and equipment in house. The electric cell of a radio or in a car battery, a current is produced by the flow of negatively and positively charged particle. बरं, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? आता ज्या प्रकारे आपण बऱ्याचदा पाहतो की जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात, आपल्याला वीज कडाडलेली पाहायला मिळते आणि काही काही ठिकाणी वीज जमिनीवर पडताना आपण वाचलेलं असतं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे वीज, म्हणजे तिथे खूप मोठ्या प्रमाणात वीज तयार झालेली राहते आणि ती वीज लो पोटेन्शियल म्हणजे अर्थकडे पडते. आपल्या बॉडीमध्ये जे सेन्स ऑर्गन आहेत ज्याच्यामध्ये आय असेल, स्किन असेल, टंग असेल, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्या ब्रेनपर्यंत जे माहिती पुरवल्या जातं ते सुद्धा इलेक्ट्रिकल इम्पल्सच्या सहाय्याने पुरवल्या जाते. त्याच्यानंतर आणखी जर इथे पाहिलं आपण तर आपल्या घरामधले जे वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट आहे, टी व्ही असेल, बल्ब असेल, तर या सर्वांमध्ये वायरच्या सहाय्याने इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट केल्या जाते आणि त्याच्या सहाय्याने आपण जेव्हा स्विच ऑन ऑफ करतो तेव्हा लाईट जो आहे तो लागतो किंवा ऑफ केल्यानंतर बंद होतो. म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? तर आपण रेडिओ असेल किंवा काही असे इक्विपमेंट आहे जे आपल्या सेलवर चालतात की ज्यांच्या सहाय्याने, सेलच्या सहाय्याने ते इक्विपमेंट वर्क करताना दिसतात. इथं तुम्हाला बॅटरी आणि सेलमधला फरक पहा. जर सिंगल जर असेल तर याला सेल म्हटलं जातं. म्हणजे हा जो मोठा जो असतो दॅट इज द पॉझिटिव्ह आणि स्मॉल जो असतो तो निगेटिव्ह टर्मिनल राहतो. आणि हा जर अशा प्रकारचा असेल म्हणजे एकापेक्षा जास्त सेल इथं अटॅच आहे. बघा, हा सिंगल आहे आणि इथे दोन सेल मी अटॅच केलेले. जेव्हा एकापेक्षा जास्त असतात त्याला बॅटरी म्हणतात आणि सिंगल असेल तर त्याला सेल म्हणतात. आता करंट इलेक्ट्रिसिटी मीन्स वॉट? The current is produced by the flow of both negatively and positively charged particle. This is called the current electricity. आता इथे लक्षात आलं का करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? तर करंट इज प्रोड्यूस्ड बाय द फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. आता निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल कसे फॉर्म होतात ते आपण पाहिलेलं आहे. इलेक्ट्रॉन दिला पॉझिटिव्ह चार्ज होतो आणि इलेक्ट्रॉन जो गेन करतो किंवा गेन केला की त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार होतो. आणि इलेक्ट्रिक करंट जो आहे म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी कशा प्रकारे जनरेट होते? करंट इज प्रोड्यूस्ड बाय द फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. देन द सेकंड वन दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आता इथे जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की जसं वॉटर जे आहे ते और किंवा लिक्विड फ्लो जो आहे तो फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. आता इथे बघा दोन टँक आहेत. आपण असं करू एका दोन्हीला सेम हाईटवर ठेवू, याच्यामध्ये फुल पाणी करू आणि याच्यामध्ये पाण्याची लेवल जी कमी आहे आणि याच्यामधून आपण इथं पाईप आतमध्ये टाकू. हे पाणी काय होईल? या लेवलमधून या लेवलमध्ये पर्यंत पाणी येईल. कुठपर्यंत? जोपर्यंत या दोघाही टँकरची लेवल एकसारखी होणार नाही तोपर्यंत. बघा, हा एक्सपेरिमेंट जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की दोन टँक आपण लावल्यानंतर एका टँकमध्ये पाणी आपण जास्त ठेवलं, एकामध्ये कमी ठेवलं, पाईप याला अटॅच केला आणि पाईप जेव्हा आपण याला अटॅच केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या ज्या टँकमध्ये हाय लेवलवर पाणी आहे त्या टँकमधून लो लेवलकडे पाणी पास होतं. कुठपर्यंत? जोपर्यंत या दोन्हीही टँकरची लेवल, वॉटर लेवल इक्वल होत नाही तोपर्यंत. असंच आपण याच्या आधी हीटचा अभ्यास केलेला आहे. हीट जिथे जास्त आहे हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे हीट ट्रान्समिट होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रकारे इथे सुद्धा
इलेक्ट्रिसिटी जी आहे ही हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे फ्लो होत असते. आता इथं हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल म्हणजे काय लक्षात घ्या. द इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. लक्षात घ्या, आपण काय म्हटलेलं आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल जे आहे म्हणजे कशाला म्हटलेलं आहे की द इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. फ्लो ऑफ चार्ज, जोपर्यंत इलेक्ट्रिक चार्जचा फ्लो होणार नाही तोपर्यंत करंटचा फ्लो होणार नाही. मग फ्लो ऑफ चार्ज कशावर डिपेंड करतं, दॅट इज द डिपेंड अपॉन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. म्हणजे इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. ही जर डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली असेल तर त्याच्यावरच ही पोटेन्शियल डिफरन्स तुमच्या लक्षात येईल. पोटेन्शियल डिफरन्स काय आहे बघा, द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल ऑफ टू पॉइंट्स दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स इज इंटरेस्टिंग टू अस. म्हणजे जसं ज्याप्रमाणे हाय लेवलपासून लो लेवलकडे फ्लुइड सबस्टन्स फ्लो होतो, टेम्परेचरमध्ये पाहिलं आपण हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडे आपण हीटचा फ्लो होताना दिसतो, त्याचप्रमाणे इथे पोटेन्शियल डिफरन्स इट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर की जिथे हाय पोटेन्शियल असेल तर हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे इलेक्ट्रिकचा फ्लो होताना आपल्याला पाहायला मिळतो. अँड धिस इज द बेसिक कन्सेप्ट इन केस ऑफ द करंट इलेक्ट्रिसिटी. आता याच्यामध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. म्हणजे जर इथं सर्वात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी की तुम्हाला जे बाकीच्या कन्सेप्ट आहेत त्यांची तुमचे क्लिअर होऊन जातील. यांनी काय केलेलं आहे की एक वायर घेतली आणि त्या वायरला इथे एक बल्ब अटॅच केलेला आहे. ही ॲक्टिव्हिटी 4.1. एक वायर घेतली आणि त्या वायरला इथे बल्ब अटॅच केलेला आहे. आता इथे बल्ब अटॅच केल्यानंतर याला जे आहे तर तुम्हाला इथं जर ऑब्झर्व जर केलं तिथे लाईट जो आहे तो लागत नाही, बल्ब इथे ग्लो होत नाही. याला कारण काय होतं की आतमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, या वायरच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, पण त्या इलेक्ट्रॉन्सचा जो फ्लो आहे तो मात्र इथे होत नाही. मग तो फ्लो का होत नाही, कारण इथे कुठेच पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो इथे तयार झालेला नाही आहे आणि त्याच्यामुळं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कॅनॉट टेक्स प्लेस. आणि तेच आपण सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, ॲक्टिव्हिटी तीच आहे. आपण सर्व सर्किट तशा प्रकारे फिट केलं, फक्त याला काय केलं, इथे आपण एक बॅटरी अटॅच केली. जैसी आपण याला बॅटरी अटॅच केली इथे काय झाला, पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला आणि इथे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी टेक्स प्लेस. अँड ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन काय झालेलं आहे, ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कन्व्हेन्शनल करंट फ्लो अँड दॅट्स वाय द लाईट इज ग्लो. आणि त्याच्यामुळं इथे लाईट जो आहे हा ग्लो झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे बघा इथे आणखी एक महत्त्वाच्या काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. इथे जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सेल अटॅच केला, सेलमुळं काय झालं की पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला आणि पोटेन्शियल डिफरन्स तयार झाल्यामुळं हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे जो आहे इलेक्ट्रॉनचा जो करंटचा फ्लो आहे तो आपल्याला इथे होताना दिसतोय. आता इथे बघा फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रिक जे चार्जेस आहेत, इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो दोन अपोजिट डायरेक्शनला होताना आपल्याला दिसतोय. इथे मी एक सरळ असं बघा, दिस इज द कंडक्टर. द कंडक्टर म्हणजे काय की जो इलेक्ट्रिसिटी वाहून नेतो त्याला कंडक्टर म्हटलेलं आहे. आणि मी याला इथे बॅटरी अटॅच करतोय. सपोज दिस इज द पॉझिटिव्ह अँड दिस इज द निगेटिव्ह. इथे मी याला बॅटरी अटॅच केलेली आहे, म्हणजे हा निगेटिव्ह टर्मिनल, हा इथे पॉझिटिव्ह. याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. जसं याच्यामध्ये आपण सेलला अटॅच केले काय होईल, जे इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे मूव्ह होतील. बघा इलेक्ट्रॉन जे आहेत हे कुठे अपोजिट चार्जकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे कुठे अट्रॅक्ट होईल, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे दॅट इज द फ्लो फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि याच्याच अपोजमध्ये करंटचा जो फ्लो आहे हा करंटचा फ्लो याच्या अपोजिट डायरेक्शनला होताना आपल्याला दिसतो. म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल अँड फ्लो ऑफ करंट फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे करंटचा फ्लो जो आहे हा आपल्याला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि जो इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे हा आपल्याला निगेटिव्ह टू पॉझिटिव्हकडे होताना पाहायला मिळतो. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की करंट आणि जे इलेक्ट्रॉन्सचा जो फ्लो आहे हा ऑपोजिट डायरेक्शनला असतो. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन निगेटिव्हपासून तर पॉझिटिव्हकडे होतो आणि फ्लो ऑफ करंट जो आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनलपासून
निगेटिव्ह टर्मिनलकडे होताना. करंटचा फ्लो कशा प्रकारे होतो ते आपण पाहिलेलं आहे. म्हणजे करंट कशा प्रकारे प्रोड्यूस होतो ते सुद्धा पाहिलेलं आहे की करंट कसा प्रोड्यूस होतो. इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स. आता आपल्याला युनिट करंट म्हणजे काय त्याचा अभ्यास करायचा आहे. सपोज इमॅजिन करा ही एक वायर आहे आणि या वायरमधून एकाच सेकंदामध्ये जेवढेही इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होत असतील त्याला आपण युनिट करंट असं आपण म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज फ्लोईंग थ्रू अ वायर इन 1 सेकंड कॅन बी कॉल्ड युनिट करंट. आता आपल्याला जर युनिट पाहायचं आहे करंटचं युनिट. आता करंटचा जर आपण फॉर्म्युला जर काढला तर सपोज मी करंटला सी म्हणतो. करंट इज इक्वल टू फ्लो चार्ज ज्याला आपण क्यू म्हणतो अपॉन टाईम दॅट इज द टी. आता इथे करंटला ॲम्पियरमध्ये मोजलं जातं. म्हणजे ॲम्पियर इज इक्वल टू फ्लो ऑफ चार्ज याला म्हटलं जातं कोलम दॅट इज द सी. आणि टाईम जो आहे हा SI सिस्टीममध्ये असतो सेकंडमध्ये. म्हणजे इथे ॲम्पियर इज इक्वल टू कोलम पर सेकंड अँड दिस इज द युनिट SI युनिट इन केस ऑफ करंट. आता इथं मला 1 ॲम्पियर जर काढायचं असेल तर 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1 कोलम पर 1 सेकंड अँड इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर क्वांटिटी. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे आपला जो भाग आहे ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्याच्या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे की इलेक्ट्रिक करंट कशा प्रकारे प्रोड्यूस होतो त्याच्या संदर्भात माहिती घेतली. त्याचं युनिटसुद्धा पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ लक्षपूर्वक पाहून ही माहिती समजून घ्या. थँक्यू.